झी 24 तास एक पाऊल पुढे। उद्या मंगळवारी अंगारकी संकष्टीच्या निमित्तानं मुंबईतल्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली आहे। दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर ट्रस्ट व्यवस्थापनानं पुरुषांसाठी 40,000 तर स्त्रियांसाठी 20 स्क्वेअर फुटांचा मोठा मंडप उभा केला आहे। मंडपामध्ये सुमारे 5,000 पुरुष आणि 3,000 स्त्रिया रांगेत उभे राहू शकणार आहेत। मंदिर व्यवस्थापनानं श्रींच्या दुरून दर्शनाचीही व्यवस्था केली आहे। काकड आरती आणि महापूजेनंतर रात्री 1:30 वाजल्यापासून सामान्य भक्तांना रांगेतून श्रींचं दर्शन घेता येणार आहे। वरिष्ठ नागरिक, अपंग, गरोदर स्त्रिया आणि लहान मुलांचे पालकांसाठी वेगळ्या रांगा ठेवल्या जाणार आहेत। 1,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त मंदिर परिसरात राहणार आहे। भाविकांसाठी आम्ही काही सुविधा उपलब्ध करून दिल्या। त्याच्यामध्ये पेंडालमध्ये एक एंट्री करताना चप्पल स्टँडची सुविधा आहे, लाईटची आहे, राईटची आहे, फॅनची सुविधा आहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे, चहाची सुविधा आहे, मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। 24 तास डॉक्टरांचं एक वैद्यकीय पथक या ठिकाणी तैनात राहणार आहे। आवश्यक तो बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। साधारणतः 1,000पेक्षा जास्त पोलीस कर्मी या ठिकाणी 2 पाळ्यांमध्ये कार्यरत आहेत। तसेच वाहतूक विभागाने वाहतुकीचे नियम केलेले सर्व व्यवस्था चोखपणे ठेवण्यात आली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।